जिल्हा परिषद शाळा जेडपी शाळा या शाळेपासून आपल्या सर्वांच्या काही ना काही आठवणी नक्की असतील। आज जर महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, नेते असतील, गटनेते असतील, अधिकारी असतील, PSI, IPS, इंजिनियर, डॉक्टर्स, जर आजपासून एक 20, 25 ते 30 वर्षापूर्वी जर मागचा काळ जर आपण पाहिलात तर जे आत्ताचे अधिकारी IPS, PSI वगैरे मी बोलतोय ते कुठे ना कुठे अशाच एखाद्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं असेल। आज हीच जिल्हा परिषद शाळा इतकी मोडकळी चालल्यासारखी दिसते। ही अतिशय दयनीय गोष्ट आहे की महाराष्ट्रात आता फक्त मला वाटतं जिल्हा परिषद शाळा सोडल्या तर तिथं बाकीचे सर्व विषय मराठी असे कवचित शाळा उरलेल्या आहेत। महाराष्ट्रात सुद्धा सध्या इंग्लिश पॅटर्न किंवा CBSE पॅटर्न ह्या हिशोबात सध्या शाळा चालू आहे आणि मुलांना मराठीबद्दल जी जागरूकता जी ह्या शाळेत येत असेल ती कदाचितच त्या शाळेत येत असेल। ही शाळावरून बघायला गेलं तर ह्या शाळेतनं तुम्हाला कुठली फीज आहे, इथल्या मुलांना तुमच्या जेवण मिळतं, इथं फ्रीमध्ये शिक्षण आहे, बॅगा मिळतात, पुस्तकं मिळतात, तरीही शाळेची अवस्था अशी का? हा विचार करण्याची गोष्ट आहे। कारण जर का शिक्षण चांगलं असेल, मुलांना खाणं चांगलं असेल, त्यांना प्रत्येक जी शाळेत असणारी वस्तू, शालोपयोगी वस्तू ज्या असतील त्या मिळत असतील, तरीही ह्या शाळेची अशी अवस्था का? हा प्रश्न माझ्या सरकारशी आहे, हा प्रश्न माझा त्या नागरिकांशी आहे जे नागरिक या गावात राहत असतील। माझा प्रश्न हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाशी आहे की ही जिल्हा परिषद शाळा जर बंद पडली तर कदाचित आपल्या मुलांना परत मोफत आणि चांगलं शिक्षण मराठीमधून भेटणं अवघड होऊ शकतं।